मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93 25 42 22 32. साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. जेव्हा तीनही स्तंभ कायद्यानुसार राज्य चालवत नाही त्यावेळेस पत्रकारिता हा स्तंभ त्यांच्यावरती अंकुश ठेवत असतो, असे प्रतिपादन शिवसेना ग्राहक सेनेचे दत्तात्रय कडू यांनी केलंय. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील महाविकास आघाडी मित्र पक्षाच्या वतीनं 8 जानेवारी रोजी संध्याकाळी राहुरी फॅक्टरी या ठिकाणी राहुरी तालुक्यातील पत्रकार बांधवांचा पत्रकार दिनानिमित्त सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून शिवसेना ग्राहक सेनेचे दत्ता कडू बोलत होते. राहुरी फॅक्टरी येथील हॉटेल जयश्री या ठिकाणी आयोजित या सन्मान सोहळ्यास विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधील मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे. यामध्ये RPIचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक संतोष चोळके, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अप्पासाहेब ढूस, माजी नगरसेवक वैभव गिरमे, नगरसेवक दासू पठारे, शरद वाळुंज, केदारनाथ चव्हाण, सुनील विश्वासराव, भाऊ गुंजाळ, अनिल चव्हाण, अनिल पठारे, जगन्नाथ येवले, किशोर पंडित, नानासाहेब संसारे, सुनील वाळुंज तसेच मनीष देठे, गौरव कदम आदी मान्यवर हजर होते. यावेळी सुरेंद्र थोरात म्हणालेत की गावचा विकास होत असेल तर आमचा विरोध होणार नाही. नगर परिषदेमध्ये काही मनमानी कारभार किंवा भोंगळ कारभार होत असेल तर आम्ही आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. पत्रकारांनी निर्भीडपणे काम करावं, सत्तेच्या मागे ठामपणे उभे राहावं, असं थोरात यांनी म्हटलं. संतोष चोळके यावेळी म्हणालेत की पत्रकार नेहमीच परखडपणे लिखाण करत असतात. समाजामधील वंचित, दीन दुबळ्या घटकांना न्याय देण्याचे काम पत्रकार करतात. पत्रकार भविष्यामध्ये देखील चांगल्या कामाला नेहमीच सहकार्य करतील, अशी अपेक्षा चोळके यांनी व्यक्त केली. तर यावेळी केदारनाथ चव्हाण, दासू पठारे, शरद वाळुंज यांनी आपलं मनोगत व्यक्त करून पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पत्रकार श्रीकांत जाधव, सचिन साळवे यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं. अप्पासाहेब ढूस म्हणालेत की गावच्या सर्वांगीण विकासामध्ये पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. गावामधील समस्या, अडचणी, गरजा आणि लोकांच्या भावना प्रशासन आणि लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकार प्रामाणिकपणे करत असतात. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत प्रश्नांवरती प्रकाश टाकून प्रशासनाला जागं करण्याचं कार्य पत्रकारांच्या माध्यमामधूनच घडतं, असं मत ढूस यांनी व्यक्त केलं. या प्रसंगी आभार वैभव गिरमे यांनी मानले आहेत. आणि त्यासाठी तुमच्या सगळ्या पत्रकार मित्राची आम्हाला गरज पडणार आहोत आणि गरज अशी पडेल की तुम्ही त्या गोष्टीची खात्री करून आमच्या मागे उभं राहा. आम्ही असं म्हणत नाही का फक्त आम्हाला विरोध करता म्हणून विरोध करा. तुम्ही खात्री बाळगून आमच्या मागे उभं राहा. आणि तुम्हाला मनापासून आणखी एक गोष्ट सांगू वाटते की आपल्या शिवाजी प्रसारक मंडळाचे काही पत्रकार कामगार असतील किंवा कोणाचे संबंध असतील नगरपालिकेमध्ये किंवा माझ्यासोबत संबंध असतील, माझी जरी चुकी असली तर ती प्रखरपणे मांडण्याची तयारी पण पत्रकारांना ठेवली असली पाहिजे. नगरात चुकी असली पाहिजे, कुठल्या राजकीय नेता असो त्या चुका मांडण्यात तयारी पत्रकारांना तो पण ठेवत नाही, आपल्या पत्रकारांचं महत्व प्राप्त होतं. त्यामुळं तुम्ही प्रामाणिक लोकांच्या सोबत राहा, प्रामाणिक लोकांचे प्रश्न मांडा आणि प्रामाणिक लोकांचं चुकत असेल ते पण तुम्ही लिहिलं पाहिजे अशी अपेक्षा करतो. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की नेहमी आम्ही पहिल्यापासून शाळेत असताना पण आम्ही ऐकून आलो की पत्रकार हा चौथा स्तंभ आहे, पत्रकार चौथा स्तंभ आहे. आम्हाला शेवटपर्यंत जोपर्यंत आपल्या प्रत्येक पिढ्या जीवन देतो तोपर्यंत आम्हाला हे पत्रकार अतिशय पत्रकार हा चौथा स्तंभ आहे आणि तो स्वयंमनी स्तंभ आहे हे आम्हाला ऐकायचे आहे सगळ्या पत्रकारांना. हे आम्ही अपेक्षा करतो आणि थांबतो. आपले संतोषजी आलेले आहेत,
आणि केदार यांची मिसेस निवडून आली शिवसेना पक्षाकडनं. हे सर्व एक वेगळी भूमिका घेऊन आणि विरोधी जो समोरचा पक्ष आहे त्याच्या विरुद्ध भूमिका घेऊन लढलेले लोक आहेत. त्यामुळे आम्ही सर्वांनी, जरी आमचा गट म्हणजे पक्षाचा एक 4 जणांचा झाला असेल तर ही मंडळी सुद्धा आमच्या सोबतच आहेत. आणि हे सोबत असल्यामुळं एक प्रकारचं एक बऱ्यापैकी बळ विरोधी पक्षाला आला असं मी म्हणेन. या ठिकाणी मी महाविकास आघाडीच्या पक्षाच्या नेत्याच्या वतीने मी या ठिकाणी सांगू इच्छितो की येत्या 13 तारखेला या ठिकाणी उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकाच्या निवडणुका होणार आहे. आणि या निवडणुकीसाठी आम्ही या ठिकाणी उमेदवार देण्याचं ठरवलेलं आहे. संतोष चोळके हे आमचे उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील. आणि स्वीकृतसाठी आम्ही 2 3 नावाची चर्चा करतो. ते नाव पण 2 दिवसात आमचे फायनल होतील. आणि तुमच्या पुढे सांगायला हरकत नाही, तुम्ही माहिती घेणारे माणसं असता. आम्ही जेव्हा ही निवडणूक लढवतो याचा अर्थ केवळ विरोधाला विरोध करणार नाही, आम्ही त्यांच्यामधल्या काही लोकांना नक्की सुरुंग लावणार आहोत तुम्हाला मी सांगतो. आणि पहिल्याच याच्यामध्ये काहीतरी चमत्कार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि बहुतेक सुरेंद्र भाऊ सारखे किंवा संतोषजीचे काही वैयक्तिक संबंध आहेत, आप्पासाहेबांचे सुद्धा संबंध आहेत त्यात निवडून गेलेल्या मंडळीमध्ये. त्यामुळे आम्ही तो प्रयत्न करणार आहोत. स्वीकृतीसाठी प्रेफरन्शियल वोट आहे, ती मतं कशी मिळवायची, कसं त्या. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.